श्रोते हो, हे तुम्हाला माहिती आहे का की गुरुचरित्र ग्रंथ पारायण करत असताना कोणते नियम पाळायचे? जर हे तुम्हाला माहिती नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. तसेच गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते हे देखील आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदांत इतकाच मान्यता पावलेला ग्रंथ आहे. इसवी सन 14व्या शतकात दत्तात्रयांचा दुसरा अवतार स्वामी नृसिंह सरस्वती महाराज यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ 15व्या शतकात लिहिला गेला. अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे. चला तर मग आता आपण बघूयात या ग्रंथाचे पारायण करताना कोणते नियम पाळायचे. याचे वाचन करताना नेहमी वाचन एका लयीत, शांत व सुस्पष्ट असावे. चित्त व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव यात बदल होऊ नये. श्री दत्तात्रयांची मूर्ती वा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रयांना आवाहन करावे. सप्ताह कालात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन हे शुचिर्भूत होऊन सोहळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविषान्न घ्यावे. हविषान्न म्हणजे दूध आणि भात. मीठ, तिखट, आंबट, दही, ताक घेऊ नये. गव्हाची पोळी, तूप, साखर घेता येईल. रात्री देवाच्या सन्निधीच चटईवर किंवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करावी. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्य तर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्यात शक्यतो घेवड्याची भाजी असावी. आता आपण हे बघूयात की गुरुचरित्र आपल्याला काय शिकवते. आपली चूक नसताना दुसऱ्याकडून झालेला त्रास हे आपलेच प्रारब्ध असते. आपण मदत करत नसतो तर वैश्विक शक्तीने ती मदत पोचवण्यासाठी आपली निवड केलेली असते. आपल्या मनात सतत शंका असतात कारण आपल्याला चमत्कार व्हावेत असे वाटत असते. ही शंका जाऊन ठाम श्रद्धा आली की शंका दूर होते. यांत्रिकपणे देव सापडत नाही, मग कितीही धावपळ करा. योग्य गुरु भेटणे हेही आपल्या कळकळीतूनच होऊ शकते. काळ हा परमेश्वरालाही चुकला नाही इतके क्रांतिकारी विधान गुरुचरित्रात आहे. आपली काही पापे असतात, ती आपल्या मानसिक वेदनेतून प्रायश्चित्त करतात. त्याला पर्याय नाही. दत्तात्रेयांनी म्हणजेच नृसिंह सरस्वती महाराजांनी संन्यास घेण्याचा उपदेश कधीच केला नाही. आपापली जगरहाटी चालवावी हेच सांगितले आहे. अवतार हे काळाप्रमाणे होतात, दरवेळी एकाच रूपात येत नाहीत. विज्ञान हा ज्ञानाचाच भाग आहे. अध्यात्म हा पाया आहे. पण जगरहाटी ही आपल्याला नेमून दिलेल्या कामातूनच पुढे जाते. आपले पात्र आनंदाने निभवावे. श्री गुरुदेव दत्त.